आता मी सांगितलं ना, आता काय झालंय, संकट आलं तसं धक्कन येतं तसं आलं तिथे. अख्खा 14 पिक्चर आहेत रिलीज आहे, प्रत्येकाने एक एक शो घेतलं तरी बाध्य. त्यामुळे काय तसे आहेत त्याच्यात आम्ही कारण 2च पिक्चर नाही, बाकी हिंदी पिक्चर इतरही आहेत. पण विल ट्राय टू मॅक्सिमाइज जेवढे करता येतील तेवढे. आणि व्हेरी हेल्दी साईड की तिन्ही पिक्चर, पायरेट्स होता करीबनी बरा चाललाय, तो हिंदी मीडियमही बरा चाललाय आणि सचिनही बरा चाललाय. पण त्यामुळे काय होईल ते उद्या कळेल, काय शो शेअरिंग आहे. सिंगल स्क्रीन जात आहे की मल्टीप्लेक्स? आता तीही उद्याच कळेल. कारण काय आता एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे व्हेरी शेमफुल थिंग. मी जाऊन आम्ही साताऱ्यामध्ये एक प्रमोशन केलं. नंतर तिकडून निघताना विचारलं की का केलं प्रमोशन? साताऱ्यामध्ये एक थिएटर आहे, एक थिएटरचा मालकाला मिळाला. म्हणून मैंने सोचा तुमको एक शो दे. मी म्हटलं अरे एक शो दे तू म्हणजे तो म्हणाला, पण माझ्याकडे 4 शो आहेत फक्त. त्याचं काहीतरी 500चं काहीतरी ऑडिटोरियम आहे. तो म्हणाला की बाहुबली तिकडे 3 आठवडे होता, तेव्हा 3 आठवडे 4 शो, बाकी कुठल्याच पिक्चरला दिले नाही. नाही सरकारला दिलं, नाही मेरी प्यारी बिंदू कुठे प्यारी बिंदूला दिलं. मग थोडंसं उतरलं. आता काहीतरी गर्लफ्रेंडला त्यांनी काहीतरी 4थ्या दिवशी एक शो दिला. मी म्हटलं की तो एक शो मध्ये आठवड्यात म्हणजे आम्ही जी कॉन्सर्ट केली त्याचा डिझेलचा पण खर्च निघणार नाही. तर इट इज अपार. तो एरिया जो आहे ना की आय डोंट नो, म्हणजे कुठेतरी आम्ही सगळ्या प्रोड्युसरचा ॲड्रेस करणं खूप गरजेचं आहे की वी लॅक थिएटर्स. म्हणजे साताऱ्यासारख्या ठिकाणी जिथे पॉप्युलेशनमध्ये ॲटलिस्ट 2 लाख, तिथे जर का एक थिएटर असेल तर काय करणार? कोकणात एक थिएटर. त्यामुळे इट इज आता सिंगल स्क्रीन म्हणतोच त्याचं किती राहिले सिंगल स्क्रीन, आणि त्याच्यासाठी किती जणांच्यात भांडण आहे बघ. 4 शो सिंगल स्क्रीनमध्ये 4 शो असतात. त्यासाठी आमच्या दोघांच्यात भांडण आहे ती सोड, पण बाकीचे काय नसती तर आम्ही 2-2 शो वाटून घेतले असते ना. पण अजून पण आहेत ना वाटेगिरी तिथे. त्यामुळे लेटस इथे उद्या पिक्चर क्लिअर होईल. आणि सोमवार मंगळवार हा थोडासा नॉर्मली ड्रॉप येतो, तेव्हा त्यांना कळतं. तर कळेल उद्या. साधारण बुधवारपर्यंत ते ठरतं. त्यामुळे तोपर्यंत कोणालाच कल्पना नसते की काय होणार, कारण हा इतका अनसर्टनिटीचा व्यवसाय आहे. आणि पुन्हा त्याकडेच आपण येतोय की म्हणून मी म्हटलं की आव्हान प्रेक्षकांकडे अशासाठी आहे की ते शुक्रवार शनिवार रविवार ज्या दिवशी आम्हाला खरं प्रेक्षकांची आणि प्रेक्षक संख्येची गरज आहे, त्या दिवशी जर ते आले तर ते कंटिन्यू होतात थिएटर्स. म्हणजे मला असं वाटतं की मराठीची मानसिकता थोडीशी नाटकासारखी आहे. आज जमत नाही, पुन्हा येईल ना नाटक, तसं सिनेमाचं होत नाही. म्हणजे एकदा जर गेला तर नंतर तो टीव्हीवरच पाहावा लागतो. मराठी सिनेमाचा अजूनही काय माहिती ना, रिव्ह्यू असतात, ती जबाबदारी दिली तुझ्यावरच आहे ना. आता आज आहे ना फ्रेश शो, चांगलं तुझ्यावरती जबाबदारी. थोडं काम करा. मी तरी किती पुरा पडणार दिली. माझं म्हणणं तेच आहे की इकडे काय असतं की आज लोकांना थिएटरमध्ये यावं कसं. ते काही काही ठिकाणी असतं ना, हा बघू नका पिक्चर, डोंट ना. त्यांनी कुठेतरी करोडो रुपये खर्च केले असतात त्या पिक्चरमध्ये. ते एका स्टेटमेंटनी इट मेक्स अ बिग डिफरन्स. त्यांनी बरं त्या डिरेक्टरनी की त्या रायटरनी की त्या ॲक्टर्सनी तो एक सिनेमा त्यांना हे म्हणून केलं असतं. तुम्ही रिव्ह्यू करा, मला नाही म्हणलं नाही, पण थोडंसं काय असतं की ॲट द एंड ऑफ द डे त्याचा खूप पैसा इन्व्हॉल्व आहे तिकडे. आणि आपण आपलं एक पर्सनल व्ह्यू देतो त्यावेळेला लोक वाचत असतात. इट इज नॉट अगेन की ते काही लोक ते ठरवतात. बरं, आणि हा म्हणाला तसं हल्ली काय करतात ना, आधी तसं राहिलं नाही की एक आठवडा पिक्चर आहे म्हणजे एक आठवडा राहतो. हल्ली मल्टिप्लेक्समध्ये 3 दिवसात नाही आलं कोणी तर सोमवारीच काढून टाकतात पिक्चर. आणि आपले कोणाला तरी विचारून जाईपर्यंत पिक्चर गेलेला असतो थिएटरमधनं बाहेर. त्यामुळे इट विल बी अ ट्रिमेंडस बूस्ट. म्हणजे तुमचा सपोर्ट हा खूप गरजेचा आहे, कारण यू ऑल रीच अ वायडर ऑडियन्स. आणि प्रत्येक प्रोड्युसर आपापल्या परीने ते तो पिक्चर सेल करायचा प्रयत्न करत असतो. पण आय थिंक टू टेक इट अ लिटल 1 स्टेप अहेड. तर टू पुश द एन्व्हलप मला वाटतं की तुमचं सपोर्ट खूप गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. आणि हे म्हणजे अपील नाही, इट्स अ प्ली मोर दॅन अन अपील की लेट अस ऑल कलेक्टिव्हली डू समथिंग की आपला मराठी सिनेमा थोडासा यु नो इट विल हेल्प अस. आणि आय थिंक देर इज अ लेसन फॉर अस टू लर्न. याच्यानंतर नितीन विल टेक दॅट. आपण जे मागे भरलो ना, विल टेक इट अ लिटल फॉरवर्ड. आपण करू, एक बॉडी करू काही सिन्सिअर प्रोड्युसरची,
will actually meet at least once a month. मला दुसरं एक लक्षात येतं की वर्षाला समजा 100 पिक्चर येतात, तर 100 people are investing money. तर ते 100 लोकांनी इन्व्हेस्ट करून समजा 40च पिक्चर आले ना, तर सिनेमाची क्वालिटी पण वाढेल आणि विल गेट अ बेटर प्रोडक्ट ऑल्सो. त्यांच्यासाठी पण मी म्हणतो की वी नीड जसं आपण करिअर गायडन्स असतं ना, तसं प्रोड्युसर गायडन्स पाहिजे काहीतरी. की वाय आर एल पुटिंग मनी, तुमचं काय रिकव्हरी सोर्स आहे, व्हॉट नॉलेज दे गेट फ्रॉम समवेअर. मग काही कळत नाही त्यांना कुठे पैसे टाकायचे, कुठे रिकव्हर होणार. सो आय थिंक वी शुड टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टिव्हली. आपण एक कमी आणि ते 6 असले प्रोड्युसर तरी माझी हरकत नाही. लेट अस ऑल कम टुगेदर अँड पुश इट. कारण आता मराठी चित्रपट महामंडळात काय करते हे मला खरंच रजिस्टर करायला जातो आपण प्रोड्युसर म्हणून. कारण मला तरी सगळीकडे गेलो तर त्याने मला दर ठिकाणी येऊन ओके दिला. साताऱ्याचं महामंडळ ते एकाने उलटा धरला, म्हणून तो सरळ तरी धरला ओके. तर बाकी तेवढंच आहे त्यांचं काम, बाकी काही इज देअर एनी हेल्प फ्रॉम दे. तर लेट अस ऑल ॲटलीस्ट कम लाईक माइंडेड पीपल कम टुगेदर अँड ट्राय टू हेल्प अदर्स. सर पण मग आत्ताच तुम्हाला ही बॉडी फॉर्म करायची का असं? मी म्हटलं ना, आधीच सुरुवात केली मी 6 महिन्यापूर्वी. मी सगळ्यांना बोलवलेलं, पण वी आर मराठी हेही सांगितलं. ते मी इथेच घेतलेली मी मीटिंग, सगळ्यांना बोलवलं. त्याने टोल्ड देम. बरं, माझा पिक्चरही रिलीज होत नव्हता. इट वॉज नो सेल्फिश मोटिव्ह पण नव्हता माझा काही की माझा पिक्चर रिलीज होतो म्हणून या. आय जस्ट फेल्ट की आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे. पण मी नितीननी आणि नानूबाईंनी ट्राय केलं, पण नंतर एव्हरीबडी गेट्स बिझी ना. नाही, त्याची प्रक्रिया चालू आहे की आम्ही ती मीटिंग घेतली. त्याच्यानंतर कशा पद्धतीने प्रोड्युसर्सची बॉडी करावी, म्हणजे काही कायदेशीर मुद्दे आहेत, प्रक्रिया आहे, कुठल्या कायद्याखाली ती स्थापन करावी वगैरे. तर त्याचं प्रॉपर लिगल ओपिनियन घेऊन त्याची प्रक्रिया आता पूर्ण की आपण आता लिगल नको महिन्यात 6 लोकांनी येऊन भेटावं. आणि कोणाचा पिक्चर येतो बाबा, याचा पिक्चर होतो, बाबा जो पिक्चर आहे, व्हॉट शुड वी डू टू हेल्प यू. वी कॅन गो टू अ चॅनल की आम्हाला एक प्रोग्राम दे ना प्रमोशनसाठी. प्रत्येक चॅनलला जर एक प्रोग्राम झाला प्रमोशनसाठी तर विल हेल्प यू. आय कॅन कम अँड रिक्वेस्ट यू की तुम्ही काय करता, की हा पिक्चर येतोय, हाऊ कॅन वी ऑल कलेक्टिव्हली हेल्प इट. तर ते करणं खूप गरजेचं आहे. आणि आय थिंक रोम वॉज नॉट बिट इन अ डे. आय थिंक आम्ही सुरुवात तर केलेली आहे, बघू पुढे कसं करते. काही महिन्यात ते होईल. प्रोड्युसर्स बॉडी विल बी फॉर्म. कितीतरी बघ मी अनुदान सरकार काय अनुदान सरकार देतं, तर काय करावं सरकार नंतर वाढ करावी की देऊ नये? माझं असं म्हणणं आहे, आता 1 जुलैपासून GST लागू होणार आणि कदाचित म्हणजे सिनेमा क्षेत्राला देखील GST लागू होईल. आणि अशा वेळेला एक भूमिका राज्य सरकार असं घेताना दिसतंय की GST माफ करून टाकावा. आणि हे माफीच्या ह्याच्यात आपण किती काळ राहायचा हा सुद्धा एक प्रश्न आहे. राज्य सरकार ती माफ करू शकणार नाही, कारण ते केंद्राच्या हातात आहे. तर माझं सजेशन असं होतं की GST मधला एक भाग जर करपरतीच्या रूपाने निर्मात्यांकडे आला तर निर्माते त्यांना प्रोत्साहन मिळेल की आपला सिनेमा चांगला व्हावा आणि आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून तो जास्तीत जास्त लोकांनी पाहावा. म्हणजे जसं आम्ही गेले 2 महिने कसोशीने प्रयत्न करत होतो तर त्याला एक प्रोत्साहन मिळेल. आणि काय झालं, हीच तर अडचण आहे की टॅक्स नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये चित्रपटांना, मराठी चित्रपटांना त्याच्या किमतीवरती कॅप आहे. त्यामुळे मिळणारं उत्पन्न हिट झालं तरी 90 कोटीच्या वर नाही आणि फ्लॉप झाला तर काय अवस्था आहे तुम्हाला माहिती. त्यामुळे जर प्रोत्साहन मिळालं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना थिएटरमध्ये आणलं आणि त्याच्यामार्फत जर करपरतीच्या रूपाने उत्पन्न मिळालं तर ते जास्ती बरं होईल. जे आधी होती योजना, माझं तर असं मत आहे ती योजना आणावी परत. आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिनेमा नेण्याची गरज आहे, ती भासली पाहिजे. आज होतं काय की हे जसे काही निर्माते येतात, महेश म्हणाले तसं की सांगितलं काय जातं, काही आमच्यातलेच काही कमी लोक नाही आहे की 40 लाख सरकारकडनं मिळणार आहेत, 50 लाख चॅनलकडनं मिळणार आहेत, 90 लाख टेबलवर आहे. मी तुला 1 कोटी सिनेमा बनवून देतो, 15-20 लाख सहज थिएटर मध्ये येतील, 10 लाख ते इकडे प्रॉफिट आहे असं सांगितलं जातं. 40 लाख मिळत नाही, कारण 40 लाख त्यांची एक BC कॅटेगरी आहे. C कॅटेगरीतल्या सिनेमांना अनुदान नाही, ती पण गेली. आता येईल चॅनलकडनं जी काही खरेदी सिनेमाची व्हायची ती आता संपूर्णपणे थांबली किंवा कमी झाली. त्यामुळे वन टाइम इन्व्हेस्टर येतात, ते येतात चुकीच्या आशेने, एकदा 1-1.5 कोटी टाकतात आणि ते हातात आले नाही तर तो निर्माता, तो जो फायनान्सर आहे तो परत मराठी सिनेमाकडे येत नाही, तो निघून जातो. असे मी म्हटलं ना गेल्या 6 वर्षामध्ये, 10 वर्षात, 11 वर्षात माझ्या आकडेवारी जी आहे त्याप्रमाणे
602 कोटी रुपये मराठी सिनेमाला नुकसान झालेलं आहे. 602 कोटी रुपयामध्ये काय काय घडू शकलं असतं? इतक्या लोकांचे पैसे पाण्यात गेले, त्याला सगळे जबाबदार आहोत. पण शासन म्हणून जर काही त्याला फ्रेमवर्क निर्माण करू शकलं, एक या करांच्या संदर्भातलं, आणि दोन, जसं महेश म्हणाले की सिनेमागृह उत्तम प्रकारची होण्यासाठी जर काही कसोशीने प्रयत्न झाले तर त्याची गरज. सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये आज UFO किंवा सारख्या प्रायव्हेट इनिशिएटिव्ह मधनं डिजिटायझेशन झालं, त्यामुळे सिनेमा आता प्रिंट घेऊन जावं लागत नाही. आता गरज आहे चांगली सिनेमागृह निर्माण होणं. म्हणजे कोकणपट्टीत सिनेमागृह नाही, अलिबाग सोडलं, महाड सोडलं तर तुम्हाला रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये चांगली चित्रपटगृह नाही. आणि तीच अवस्था ग्रामीण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे तो केवळ अर्बन महाराष्ट्रापुरता चित्रपटांचा आनंद लोकांना देणं ही काही महाराष्ट्रासारख्या औद्योगिक दृष्ट्या शहरीकरण चांगलं झालेल्या राज्यात ही काही चांगली गोष्ट नाही. आणि त्यामुळे चांगली थिएटर्स कशी वाढतील याच्या दृष्टीने जर काही पावलं शासनाकडनं उचलली गेली तर ते फायद्याचं आहे. आणि हे अनुदानापेक्षा खूप जास्त फायद्याचं आहे असं माझं मत. दोन्ही फिल्मची एकत्र प्रेस कॉन्फरन्स करण्याचा योग मला येतो. मला फार आनंद होतो या गोष्टीचा. मी दोन्ही निर्मात्यांचे मुख्य म्हणजे PR चा आमचा माणूस एकच आहे. म्हणजे असं ह्याला वाटलं नाही की हा मुरंबाचा करतो मी ह्याला काढून टाकावं, किंवा मला वाटलं नाही हा FPचा करतो मी ह्याला काढून टाकावं. त्यामुळे आम्ही दोघेही, महेश आणि मी, याचे इक्वली PR आणि हिरोचा बाप हे दोन कॉमन आहे. त्यामुळे याच्या डोक्यावर दोघेही बसत होतो. नाही, चांगली गोष्ट आहे. मला खूप एक इश्यू मांडायचा त्यांनी म्हणाला यांनी विषय काढलेला ना की तिकीटचा रेट. तर माझं म्हणणं तेच आहे की सबसिडी असावी की नाही. आय ऑल्सो अग्री विथ नितीन की तुम्ही टॅक्स आम्हाला द्या म्हणून. कारण ह्या 150 रुपयात काही होत नाही. मल्टिप्लेक्सच्या 150 रुपयात काही होत नाही. ॲट द एंड ऑफ द डे 45% त्याला प्रोड्युसरला मिळतात. त्या 150 पैकी म्हणजे 70 रुपये मिळतात. त्या 70 रुपयामध्ये 10% डिस्ट्रीब्युटर घेऊन जातो. असं करत करत त्या प्रोड्युसरच्या हातात काहीच येत नाही. एका माणसाने पिक्चर बघितला, बरं त्याच्यात पब्लिसिटी आणि डिजिटल कॉस्ट काढला, तर मला वाटतं एका तिकिटामागे सुरुवातीला आपल्याकडे 20 रुपये येत असतात प्रत्येक प्रोड्युसरला. हे बरं आहे. आज काय, आणि वी आर टेकिंग आर पीपल की आपली लोक खर्च करत नाही असं नाही. हिंदी पिक्चर पण मराठीत माणूस बघतोय ना जाऊन. आज नाटकाला सगळ्यात कमी रेट आहे 100 रुपये. आणि नाटकं व्यवस्थित चालू आहेत. आज परवा एका नाटकाचा शो झाला संडेला गडकरीला, मी नाटकाचं नाव घेत नाही, पण त्याला 3,60,000 बुकिंग होतं. इट इज फिनॉमिनल. पण लोक किती 800-900 लोक असतील. तर त्यामुळे लोकांना खर्च करायची तयारी आहे. आपण नका ठरवतो. गव्हर्नमेंटने जो लाभ द्या त्यापेक्षा तुम्ही हे काढा, आम्हाला लावा टॅक्स, आम्हाला टॅक्स परतीचा आम्हाला जास्त फायदा होईल. कारण ते टॅक्स परती जे मिळाले की त्याच्यावरती काही खर्च नाही ना. दॅट इज अ टॅक्स विच इज कट, विल गेट इट बॅक टोटली. त्याच्यात नाही डिस्ट्रीब्युटरचा शेअर जाणार, त्याच्यात नाही थिएटरचा शेअर जाणार. आय थिंक दॅट विल बी द बेस्ट स्कीम टू इम्प्लिमेंट. या पण माहिती काय निर्माणाचं म्हणणं असतं की सिंगल स्क्रीनची भाडी परवडत नाही, शेअर सिस्टीम करावी तिकडे, त्याची मटेरियल नाही, पण ते काही असे काय. आणि याला असा एक प्रश्न आहे की महामंडळाने सांगितलं की लवकरच या पद्धतीचा एक GR काढण्यात येणार आहे की छोट्या छोट्या रेंटल बेसिसवरती थिएटर्स नवीन पद्धतीने उभारण्यात थिएटर उभारण्याचं तर व्हेरी नेसेसरी आहे ते. पण महामंडळाला आता झाली की खूप वर्ष झाली, अजून का नाही ते सुचलं. मी कधीपासून ओरडतो वी नीड थिएटर मोर. परत दुसरी गोष्ट काय असतं की थिएटर तू म्हणतोस तसं सिंगल स्क्रीनची भाडी. आता काय असतं की ज्याचा पिक्चर चालतो तो त्याला भाडं परवडतं ना, ही गेट्स अ बिगर शेअर दे. त्यामुळे हा वाद कायम चालत राहणार आहे. ह्या वादाला अंत नाही आहे. की आज समजा एखाद्या थिएटरमध्ये 700च्या थिएटरमध्ये भाडं शेअरिंग आलं तर तो हाऊसफुल झाला पिक्चर, तो प्रोड्युसर म्हणून नाही मी भाडं भरतो. सी एव्हरीबडी विल टेक द बेस्ट ऑप्शन आउट. भाड्यापेक्षा कमी बुकिंग झालं तो म्हणेल शेअर कर, भाड्यापेक्षा जास्त झालं तर तो म्हणेल भाडं घे. सी दॅट इज, त्याला काही अंत नाही आहे. आय थिंक वी हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट दॅट, कारण भाडं कसं ते मला वाटतं 20-25% असतं हाऊसफुलच्या. इथे 55% घेतात मल्टिप्लेक्सवाले. तो सिंगल स्क्रीनवाला 25% घेतो की. पिक्चर तिकडे चालला तर प्रोड्युसरला जास्त फायदा तिथून आहे. त्यामुळे त्याला काही सोल्युशन नाही आहे. ज्याचं चालत नाही तो म्हणतो की जाऊ दे ना थोडंसं 50% मिळतो, आणि ज्याचं चालतं तो म्हणेल नाही मी भाडं भरतो. त्यामुळे हा वाद, या वादाला आय थिंक नो सोल्युशन. नमस्कार. मला प्रश्न विचारलेला नाही आहे खरं तर, पण तरी सुद्धा मी बोलणार आहे. कारण मी तर नवोदितांमध्ये सुद्धा मी मोडत नाही आणि वेटरन्समध्ये पण मोडत नाही, अशी मध्ये आहे मी कुठेतरी. माझा मुद्दा जरा थोडासा वेगळा होता. म्हणजे आर्थिक बाबींविषयी महेश आणि नितीन खूप
सुंदर बोललेले आहेत. ते बरीच वर्ष इथे आहेत, त्याच्यामुळे त्यांचा जरा टॉप शॉट वाईड अँगल आहे, त्यांना सगळंच दिसू शकतं. त्याच्यामुळे ते कॉन्टेंट विषयी पण बोलतात, आर्थिक घटनांविषयी पण बोलतात आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टींबद्दल बोलू शकतात. मी एक गृहिणी आणि प्रेक्षक म्हणून मला एवढं सांगावंसं वाटतं की मराठी प्रेक्षकांची थोडीशी टेंडन्सी अशी आहे की जर मला म्हणजे घराघरांमध्येच की मला बातमी वाचायची असेल तर मला मराठी वर्तमानपत्र लागतं. मला टेलिव्हिजनवरचं जर मनोरंजन मला जर बघायचं असेल तर 8 वाजल्यापासून सगळ्यांच्या घरांमध्ये मराठी मालिका बघितल्या जातात, हिंदी मालिकांपेक्षाही जास्त. पण जेव्हा चित्रपटाकडून करमणुकीची अपेक्षा असते तेव्हा पावलं वळतात ती हिंदी चित्रपटांकडे. माझ्या दिवाणखान्यात येऊन जर तुम्ही एंटरटेनमेंट करणार असाल तर ती मराठी हवी. पण जर मी येऊन माझी जबाबदारी जर पार पाडायची असेल प्रेक्षक म्हणून तर मी काही येत नाही चित्रपटगृहांपर्यंत, कारण नंतर ते चित्रपट मला टेलिव्हिजनवरती दिसणारच आहेत 1 महिन्याभरात किंवा 2 महिन्यांमध्ये. ही जी मानसिकता आहे ती थोडीशी बदलायला पाहिजे, कारण मला वाटतं आता पूर्वीसारखं चित्रीकरण सुद्धा होत नाही मराठी चित्रपटांचं. दोन्ही पिक्चर्स म्हणजे एफयूचा सुद्धा जो लुक आहे तो इतका ग्रँड आहे की ज्या पद्धतीची एनर्जी थिएटरमध्ये जाऊन जाणवणार आहे ती टीव्हीच्या छोट्या पडद्यावरती अनुभवता येणार नाहीये लोकांना. त्याच्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांपर्यंत येण्याची गरज आहे. आणि एका आठवड्यात 2 मराठी चित्रपट बघणं ही काही फार मोठी इन्व्हेस्टमेंट वेळेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि पैशांच्या दृष्टिकोनातून आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी सगळ्याच पत्रकार मित्रांना अशी विनंती करेन की जास्तीत जास्त ही मतं लोकांपर्यंत पोहोचावीत आणि तशा पद्धतीची मानसिकता प्रेक्षकांची तयार व्हावी याच्यासाठी तुमची मदत व्हावी.